कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। सगळ्यात पहिलं रथातून द्रौपदी खाली उतरली आणि जशी सज्जन हो द्रौपदी त्या कुटियेच्या जवळ गेली, दरवाजा उघडा दिसला, आतमध्ये तिनं जाऊन पाहिलं तर तिच्या पायाला ओलं लागलं। आपल्याच लेकराचं रक्त ज्या वेळेला त्या आईच्या पायाला लागलं ना सज्जन हो, द्रौपदीनं पाहिलं आतमध्ये जाऊन 5 लेकरं तिचे, 5 लेकरांचे, छोट्या छोट्या त्या बाळांचे, 5 मुलांचे प्रेत पडलेले त्या आईला दिसले। द्रौपदीनं जे दृश्य डोळ्यासमोर पाहिलं, 5 लेकराचे मुंडके उडवलेले 5 प्रेत तिला आपल्या डोळ्यासमोर दिसले। त्यावेळेला त्या द्रौपदीनं टाहो फोडला सज्जन, जोर जोरानं रडायला लागली द्रौपदी। भगवान परमात्मा गेले, पांडवांनी पाहिलं, सगळ्या पांडवांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा आहेत। द्रौपदीनं कृष्ण परमात्म्याच्या कमरेला मिठी मारली आणि द्रौपदी धाय मोकलून रडायला लागली सजन हो। द्रौपदीला रडत असताना पाहिलं, जगाचा बाप माझा कृष्ण परमात्मा तो भी रडू लागला। देवाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू झाल्या सजन हो। द्रौपदी सुद्धा रडते जोर जोराने। कुणाचं कुणी सांत्वन करावं कळना। विचार करा मायबाप, ज्ञानोबाराय म्हणतात, माये पुढोनी बालक काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटता विना। एकुलता एक मुलगा ज्या वेळेला आईच्या डोळ्यासमोर एकुलत्या एक लेकराचा मृत्यू होतो ना, त्या आपल्या लेकराच्या मरणाचं दुःख काय असतं, ज्ञानोबाराय म्हणतात, ते फक्त आईचं अंतकरण जाणू शकते, आईचं अंतकरण। आणि ज्या द्रौपदीचे 5 लेकर, ज्या द्रौपदीचे या नराधमाने अश्वत्थामानं मारून टाकलेले पाहिले तिने, काय वाटलं असेल त्या द्रौपदीला सजन हो। धाय मोकळून द्रौपदी रडायला लागली। भगवान परमात्म्याच्या कमरेला तिनं कडकडून मिठी मारली। द्रौपदी म्हणते, देवा कुणी मारला असेल माझ्या या छोट्या लेकरांना, कोण असेल तो नराधम, देवा माझ्या लेकरांना मारलं याचं वाईट वाटत नाही देवा। वाईट तर या गोष्टीचं वाटतंय, माझे मुलं म्हणजे वीरांची मुलं होते, शूराची मुलं होते, आणि त्या शूराच्या मुलाला देवा मारणाऱ्यानं कमीत कमी जाग करून तरी मारायला पाहिजे होतं देवा। झोपेत मारलं ना त्यानं, झोपेत मारलं ना, माझे मुलं मारलेत याचं दुःख नाही वाटत देवा। एका शूराचा मृत्यू, वीराचा मृत्यू रणांगणात झाला ना तर काही वाटत नाही देवा, पण त्या माझ्या वीरांच्या मुलांना झोपेत मारलं नाही याचं फार वाईट वाटतंय देवा। रणांगणामध्ये ज्या वेळेला एखाद्या वीराचा मृत्यू होतो त्यावेळेला सद्गती त्याला प्राप्त होत असते, पण या माझ्या 5ही मुलांना झोपेत मारलं ना याचं फार दुःख होत आहे। अनेक मोठमोठे अतिरथी महारथी योद्धे मारल्या गेले, आणि भीष्माचार्य, द्रोणाचार्यासारखे मोठमोठे महान योद्धे, कर्णासारखे महान योद्धे कौरव पांडवांच्या युद्धामध्ये मारल्या गेले। आणि त्याच वेळेला एक भयंकर युद्ध त्या महाभारताच्या युद्धामध्ये झालं। ते युद्ध होतं भीमदादाचं आणि दुर्योधनाचं। भीमदादाचा एक गद्याचा प्रहार दुर्योधनाच्या जांघेमध्ये असा जबरदस्त लागला आणि तो दुर्योधन धराशाही पडलेला आहे। त्याच्या नाकातोंडातून रक्त बाहेर येते, सगळं शरीर त्याचं रक्तानं माखलेलं आहे, पूर्ण अंग रक्तानं माखलेलं आहे। त्या कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये तो दुर्योधन शेवटचे श्वास मोजत होता।
परीक्षित कोण आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. शेवटचे श्वास मोजत होता तो दुर्योधन. तेवढ्यात मरणाच्या शेवटच्या क्षणी शेवटचे श्वास मोजत असलेल्या त्या दुर्योधनाच्या जवळ अश्वत्थामा गेला. कोण गेला? अश्वत्थामा. अश्वत्थाम्यानं पाहिलं आपला युवराज दुर्योधन. अरे हस्तिनापुराचा युवराज, हस्तिनापुराचा मालक आज या कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये शेवटचे श्वास मोजतोय. हे दृश्य ज्या वेळेला त्या अश्वत्थाम्यानं पाहिलं ना, अश्वत्थामा गेला, म्हणला महाराज प्रणाम, महाराज प्रणाम. महाराज काय तुमची ही दयनीय अवस्था झाली हो. अहो तुम्हाला पहिलंच युद्धाच्या सुरुवातीलाच मी म्हणलं होतं तुम्हाला, तुम्ही मला कौरव सेनेचा सेनापती करा म्हणून, पण महाराज तुम्ही नाही ऐकलं हो माझं. त्यावेळेला तुम्ही कौरव सेनेचा सेनापती पद दिलं. कुणाला दिलं? अशा माणसाला कौरव सेनेचा सेनापती बनवलं तुम्ही जो माणूस फक्त शरीरानं कौरवाच्या बाजूने आणि मनाने पांडवाच्या बाजूने होता. कोण? आचार्य भीष्म पितामह. शरीरानं पांडवाच्या बाजूने कौरवाच्या बाजूने होते, पण मनाने मात्र पांडवाच्याच बाजूने होते. भीष्माचार्याला नेहमी वाटायचं विजय पांडवांचा व्हावा. कौरवाच्या बाजूने लढाई करत होते, पण मनात इच्छा कुणाच्या विजयाची होती? पांडवांच्या. अश्वत्थामा दुर्योधनाला म्हणतोय महाराज त्यावेळेला तुम्ही माझं ऐकलं नाही. पांडव ज्या वेळेला भीष्माचार्यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतरही मी तुम्हाला म्हणलं होतं की महाराज आणखीन बी वेळ गेलेली नाही, तुम्ही आता सुद्धा मला या कौरव सेनेचा सेनापती करा. तुम्ही नाही ऐकलं माझं. दुसऱ्या वेळेला या कौरव सेनेचं सेनापती पद तुम्ही दिलं. कुणाला दिलं? अशा माणसाला सेनापती केलं जो फक्त मनाने कौरवाच्या बाजूने आणि शरीराने पांडवच आहे. कोण? महारथी कर्ण. मनाने फक्त पांडवाच्या कौरवाच्या बाजूने होता, शरीरानं कोण आहे तो? पांडव आहे, कारण कुंतीचा मुलगा आहे कर्ण. त्या कर्णानं सुद्धा तो बी तुम्हाला विजय मिळवून देऊ शकला नाही महाराज. आज ही अवस्था झाली तुमची माझं न ऐकल्यामुळं. आणखीनही वेळ गेली नाही महाराज, आणखीनही वेळ तुमच्या हातात आहे. आता तुम्ही मला कौरव सेनेचा सेनापती करा. अहो जर तुम्ही मला कौरव सेनेचा सेनापती केलं तर उद्या सकाळी दिवस निघण्याच्या आत 5ही पांडवांचे मस्तक धडा वेगळे करून तुमच्या पायावर आणून टाकतो. जर नाही टाकले तर ब्राह्मण पुत्र म्हणून घेणार नाही स्वतःला. अश्वत्थाम्याचे हे शब्द ऐकले आणि दुर्योधन हसू लागला. दुर्योधन म्हणतो अरे अश्वत्थामा आता सेनाच राहिली नाही तर सेनापती कुणाचं करू तुला? जी सेना होती ती युद्धात मारल्या गेली. पण त्या दुर्योधनाच्या मनामध्ये पांडवाविषयी भयंकर चीड होती सज्जन हो. त्याला वाटायचं की या शरीरात जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत एकदा तरी कानावर पांडवाच्या मरणाची बातमी माझ्या कानावर पडावी. एवढा द्वेष त्या दुर्योधनाच्या मनात भरलेला आहे बघा. आपलं रक्त सांडलेलं आहे त्या दुर्योधनाचं खाली मातीमध्ये. त्या मातीमध्ये मिश्रित झालेले ते रक्त, तसंच ते रक्त त्यानं मातीमध्ये घेतलं आणि आपल्या स्वतःच्या रक्ताचा टिळा समोर त्या अश्वत्थाम्याला लावला आणि सांगितलं जा अश्वत्थामा, आजपासून कौरव सेनेचा सेनापती असतो. जा. कौरव पांडवांना मारण्यासाठी रात्रीच्या वेळेला हातामध्ये नंगी तलवार घेऊन हा अश्वत्थामा निघाला. ज्या वेळेला पांडवांना मारण्यासाठी हा अश्वत्थामा निघालाय, रात्री झोपेमध्ये पांडवांना मारून टाकायचं असा इरादा या अश्वत्थाम्याचा आहे. पण ज्या
भक्ताचं रक्षण भगवान परमात्मा करतो, त्याला कोण मारणार हो? ज्या वेळेला अश्वत्थामा मारायला निघाला, माझ्या भगवान परमात्म्याला कळालं, त्याला का कळणार नाही देवाला? कबीरदासजी म्हणतात, चिट्टी के पैरों में घुंघरू बाजे, वो भी अल्लाह सुनता है, बाकी होकर बाक पुकारे वो क्या साहिब बहिरा। अरे मुंगीच्या पायामध्ये जर घुंगरू बांधलं मुंगीच्या पायात, आणि ती मुंगी जर नाचायला लागली, तर एवढ्या छोट्याशा घुंगराचा आवाज विजा भगवंताच्या कानावर जातो। कोण जगात काय करते ते त्याला कळत नाही का सज्जन? अश्वत्थामा पांडवांना मारायला निघाला, त्यावेळेला देवाला कळालं, रात्रीची वेळ झालेली होती। ऐका मायबाप, पांडव झोपलेले आपल्या शिबिरामध्ये। माझ्या भगवंताला कुठं झोप लागते? अरे आपल्या भक्ताच्या जीवनामध्ये संकट असलं ना सज्जन हो, तर माझा परमात्मा कसा झोपेल हो? पांडव झोपलेले, पण पांडवाच्या पायाजवळ जगाचा बाप मुरारी कृष्ण परमात्मा पायाजवळ घिरट्या मारू लागला। देवाला कुठं झोप लागते? आपला भक्त संकटात जर अडकला तर भगवंताला कशी झोप लागणार हो? माझा भगवान परमात्मा पांडवाच्या पायाजवळ फेऱ्या मारू लागला। तेवढ्यात अचानक अर्जुनाला जाग आली। अर्जुनानं पाहिलं, देव झोपला नाही आणखी। अर्जुन विचारू लागला, केशव आप अभी तक सोए नहीं हो? क्यों गोविंद, आपको नींद नहीं आ रही है? भगवान म्हणतात, अर्जुना, अरे त्या युद्धामध्ये अनेक योद्धे मारल्या गेले ना, भीष्माचार्यासारखे महान योद्धे मारल्या गेले ना। अरे त्या योद्ध्याची, मोठमोठ्या योद्ध्याची आठवण माझ्या मनाला येते, आणि मन मात्र आज उदास झालंय बघ, झोप नाही लागत मला। देवानं खरं कारण नाही सांगितलं बघा। आज मन बेचैन झालंय म्हणे। काही काही निरपराध योद्धे मारले गेले, त्याच्यात मनाला उदासीनता निर्माण झाली। अर्जुन आणि भगवान बोलत असताना सगळ्या पांडवांना जाग आली, आणि सगळेच्या सगळे पांडव उठले सज्जन हो। भगवान सगळ्या पांडवांना म्हणतायत, मला इथं आता काही झोप लागत नाही, आपण जरा थोडस मन मोकळं करण्यासाठी जरा मोकळ्या वातावरणामध्ये जाऊ। देवानं सगळ्यांना बरोबर घेतलं, रथामध्ये बसवलं, आणि त्या शिबिरापासून भगवान परमात्मा 5 पांडवांना आणि द्रौपदीला घेऊन दूर निघून गेला। देवाला माहिती होतं पुढे संकट काय येणार आहे। तेवढ्यात मध्यरात्रीच्या वेळेला तो अश्वत्थामा आलाय। पांडवाच्या शिबिराचा दरवाजा त्यानं उघडला, आतमध्ये प्रवेश केला। ज्या झोपडीमध्ये पांडव, ज्या शिबिरामध्ये तंबूमध्ये झोपत होते, त्या झोपडीचा दरवाजा त्याने उघडला, आतमध्ये पाहिलं, 5 जण झोपलेले त्याला दिसले। तलवार हातात घेतली आणि सपासप सगळ्यांच्या मस्तकावर वार त्याने केले। 5ही जणांना जाग्यावर संपवून टाकलं। रक्ताच्या थारोळ्यामध्ये 5 जण पडलेत। 5ही जणांची मुंडके दुर्योधनाला दाखवण्यासाठी, पुरावा दाखवण्यासाठी 5 जणांचे मस्तक हातात घेतले। त्या अश्वत्थामानं केसांना पकडलं आणि पाठीवर 5 जणांचे मुंडके घेऊन तो अश्वत्थामा दुर्योधनाच्या जवळ गेला। दुर्योधनाला म्हणू लागला, महाराज बघा महाराज, जे काम भीष्माचार्यासारख्यांना, कर्णासारख्या महारथी योद्ध्याला जमलं नाही महाराज, ते काम आज मी करून दाखवलं। 5 जणांचे मुंडके समोर टाकले दुर्योधनाच्या। आकाशात वीज कडाडली। त्या विजेच्या प्रकाशानं सज्जन हो, त्या दुर्योधनानं त्या 5 जणांच्या मुंडक्याकडे पाहिलं। त्या 5 जणांच्या मस्तकाकडे पाहिल्याबरोबर दुर्योधनाच्या लक्षात आलं,
दुर्योधन अश्वत्थाम्याला म्हणू लागला, अरे अश्वत्थामा, अरे काय केलंस राजा तू हे? अरे पांडव नाही येते, अरे अश्वत्थामा हे पांडव नाहीत, पांडवांचे 5 पुत्र आहे. पांडवांना नाही मारलंस तू, पांडवाचे 5 मुलं मारलेस रे. हे निरागस लेकर होते. अरे हे पांडव नाही, पांडवांच्या सारखेच दिसणारे पांडवाचे 5 मुलं आहेत. अरे एवढेच राहिले होते आमच्या कुळामध्ये, कुळाचे कुळदीपक. दुर्योधनानं त्या 5 लेकरांकडे पाहिलं, एवढा रडला दुर्योधन, एवढा रडला सज्जन हो. दुर्योधनानं रडत रडत दुर्योधनानं प्राण सोडला. अश्वत्थामाला आपली चूक लक्षात आली ना, अश्वत्थामा पळून जाऊ लागला. इकडे माझ्या भगवान परमात्म्याने रथ नेला होता दूर, पांडवांना घेऊन, द्रौपदीला घेऊन पुन्हा भगवान परमात्मा शिबिरामध्ये आले. देवानं रथ आणून उभा केला. सगळ्यात पहिलं रथातून द्रौपदी खाली उतरली आणि जशी सज्जन हो द्रौपदी त्या कुटियेच्या जवळ गेली, दरवाजा उघडा दिसला. आतमध्ये तिनं जाऊन पाहिलं तर तिच्या पायाला ओलं लागलं. आपल्याच लेकराचं रक्त ज्या वेळेला त्या आईच्या पायाला लागलं ना सज्जन हो, द्रौपदीनं पाहिलं आतमध्ये जाऊन 5 लेकर तिचे, 5 लेकरांचे, छोट्या छोट्या त्या बाळांचे, 5 मुलांचे प्रेत पडलेले त्या आईला दिसले. द्रौपदीनं जे दृश्य डोळ्यासमोर पाहिलं, 5 लेकराचे मुंडके उडवलेले 5 प्रेत तिला आपल्या डोळ्यासमोर दिसले. त्यावेळेला त्या द्रौपदीनं टाहो फोडला सज्जन. जोर जोरानं रडायला लागली द्रौपदी. भगवान परमात्मा गेले. पांडवांनी पाहिलं, सगळ्या पांडवांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा आहेत. द्रौपदीनं कृष्ण परमात्म्याच्या कमरेला मिठी मारली आणि द्रौपदी धाय मोकलून रडायला लागली सजन हो. द्रौपदीला रडत असताना पाहिलं, जगाचा बाप माझा कृष्ण परमात्मा तो बी रडू लागला. देवाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू झाल्या सजन हो. द्रौपदी सुद्धा रडते जोरजोराने. कुणाचं कुणी सांत्वन करावं कळना. विचार करा मायबाप. ज्ञानोबाराय म्हणतात, माये पुढोनी बालक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता विना. एकुलता एक मुलगा ज्या वेळेला आईच्या डोळ्यासमोर एकुलत्या एक लेकराचा मृत्यू होतो ना, त्या आपल्या लेकराच्या मरणाचं दुःख काय असतं, ज्ञानोबाराय म्हणतात ते फक्त आईचं अंतकरण जाणू शकते, आईचं अंतकरण. आणि ज्या द्रौपदीचे 5 लेकर, ज्या द्रौपदीचे या नराधमाने अश्वत्थामानं मारून टाकलेले पाहिले तिने, काय वाटलं असेल त्या द्रौपदीला सजन हो. धाय मोकळून द्रौपदी रडायला लागली. भगवान परमात्म्याच्या कमरेला तिनं कडकडून मिठी मारली. द्रौपदी म्हणते, देवा कुणी मारला असेल माझ्या या छोट्या लेकरांना, कोण असेल तो नराधम. देवा माझ्या लेकरांना मारलं याचं वाईट वाटत नाही देवा. वाईट तर या गोष्टीचं वाटतंय, माझे मुलं म्हणजे वीरांची मुलं होते, शूराची मुलं होते. आणि त्या शूराच्या मुलाला देवा मारणाऱ्यानं कमीत कमी जाग करून तरी मारायला पाहिजे होतं देवा. झोपेत मारलं ना त्यानं, झोपेत मारलं ना. माझे मुलं मारलेत याचं दुःख नाही वाटत देवा. एका शूराचा मृत्यू, वीराचा मृत्यू रणांगणात झाला ना तर काही वाटत नाही देवा. पण त्या माझ्या वीरांच्या मुलांना झोपेत मारलं नाही याचं फार वाईट वाटतंय देवा. रणांगणामध्ये ज्या वेळेला एखाद्या वीराचा मृत्यू होतो त्यावेळेला सद्गती त्याला प्राप्त होत असते. पण या माझ्या 5ही मुलांना झोपेत मारलं ना याचं फार दुःख होत आहे. अर्जुनानं त्याच वेळेला प्रतिज्ञा केली, ज्याने कुणी आमच्या या 5 मुलांना
झोपेत मारला असेल, देवा उद्या सकाळी दिवस निघायच्या आत त्या नराधमाला जर नाही संपून टाकलं तर धनुर्धारी म्हणून घेणार नाही स्वतःला. अर्जुनानं रथ तयार केला. अर्जुन रथात बसलाय, हात घोड्याची बागडोर हातात घेतली आणि अर्जुन त्याला शोधायला निघाला. देवाला वाटलं रागाच्या भरात हा अर्जुन काहीतरी करल, म्हणून सज्जन हो भगवान परमात्मा त्याच्या मागे पळतात. थांब अर्जुना, थांब थांब. नाही थांबला. अर्जुन गेला. सज्जन हो बराच अंतरावर गेल्यावर अश्वत्थामा त्याला दिसला पळून जाताना. अर्जुनानं त्याला पकडलं आणि पकडून सज्जन हो गाडी बैलाला जसं आपण लाकडं बांधून ओढत आणतो ना, तसं त्या अश्वत्थामाला रथाला बांधला दोरीनं आणि ओढत ओढत आणला. ज्या वेळेला अर्जुनानं त्याला ओढत आणलाय लाकडासारखं, त्यावेळेला हे दृश्य पाहिलं द्रौपदीनं. द्रौपदीनं त्याला पाहिल्याबरोबर जसा जवळ आणला, ओढत आणलेला आहे त्याला रथाला बांधून. द्रौपदीनं पाहिल्याबरोबर द्रौपदीनं जोरात किंचाळी फोडली. द्रौपदी म्हणते, मुच्यता मुच्यता मेष ब्राह्मणो नितराम गुरु. सोडा सोडा याला सोडा. अर्जुन म्हणतो, द्रौपदी तू म्हणते सोडा? अरे जिचे 5 मुलं या नराधमानं मारले तर याला सोडा म्हणतेस तू? नाही द्रौपदी, याला सोडणार नाही, याला मारल्याशिवाय सोडित नाही मी. आता भीमदादा म्हणला, अर्जुना तू जरी सोडलं तरी मी सोडणार नाही याला. आता मी मात्र याला जिवंत ठेवत नाही. द्रौपदी म्हणते सोडा. अर्जुन म्हणतोय, द्रौपदी तू म्हणतेस याला सोडा? हो सोडा याला. कारण काय द्रौपदी बघा सज्जन हो, भीमदादा म्हणतो मी याला मारल्याशिवाय राहणार नाही. अर्जुन म्हणतो मी बी याला मारल्याशिवाय राहणार नाही. आणि एकटी द्रौपदी म्हणते याला सोडून द्या. ज्या वेळेला द्रौपदीला विचारलं, द्रौपदी तू का म्हणतेस याला सोडा? द्रौपदी म्हणू लागली, तुम्हाला काय कळणार? मुलाच्या मरणाचं दुःख काय असतं ना, हे फक्त आईचं अंतःकरण जाणू शकतं. हे बापाला नाही कळणार. लेकराच्या मरणाच्या वेदना काय असतात ना, हे आईचं अंतःकरण कळतं तिला. हे बापाला कळत नसते. अरे माझे 5 मुलं आज यानं मारलेत, मला विचारा माझ्या अंतःकरणाला काय दुःख काय वेदना आहेत. याला जर तुम्ही मारलं तर याच्या आईला किती दुःख होईल. मला झालेलं दुःख आणखी पुन्हा कोणत्या दुसऱ्या आईला होऊ नये अशी माझी इच्छा आहे. माझं दुःख, माझ्या डोळ्याचे अश्रू पुसण्यासाठी 5 पती माझे जिवंत आहेत. तुम्ही जर याला मारून टाकलं तर याच्या आईला तिचे अश्रू पुसायला सुद्धा कुणी नाही. कारण या अश्वत्थामाचे वडील द्रोणाचार्य युद्धामध्ये आधीच मारले गेलेले. ज्या वेळेला द्रौपदीनं सोडा म्हणल्यावर देवाला वाटलं, बघा अर्जुनाकडे देव पाहू लागला. अर्जुना बघ, शेवटी काही झालं जरी झालं तर माझी बहीण आहे, तिचे विचार किती मोठे आहेत बघ. अरे तिच्या जीवनात एवढं संकट आलं, एवढं दुःख आलंय, तरी मोठ्या मनानं ती म्हणते याला सोडून द्या. सज्जना हो, एखाद्यानं जर आपलं वाईट केलं, एखाद्यानं जर वाटुळं आपलं केलं, आपल्याला कळालं समोरच्या माणसानं आपलं वाईट केलंय, नुकसान केलंय, आणि आपलं नुकसान केलंय हे आपल्याला कळाल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी त्याला मारायला जाणं, त्याला धावून जाणं फार सोपं काम आहे. पण आपल्याला कळालंय समोरच्या माणसानं आपलं वाईट केलंय, हे कळून सुद्धा त्याला मोठ्या मनानं माफ करणं सगळ्यात अवघड काम आहे, सगळ्यात कठीण काम आहे. देवाला विचारलं काय करायचं? भगवान म्हणले, ब्राह्मण आहे म्हणून याला मारू नका. आणि यानं 5 बालकाची हत्या केली. बालकांची हत्या करणारा ब्रह्महत्यारा कुणी जरी असला तर त्याला सोडू नका. ब्राह्मण आहे म्हणून मारू नका, आणि ब्रह्महत्यारा आहे म्हणून याला सोडू नका. अर्जुनानं त्याला मारलं बिन सोडून बी दिलं. त्याच्या डोक्यातला दिव्य मणी काढून घेतला, लाथा घालून त्याला बाहेर हाकललं. मोठ्या माणसाचा अपमान करणं म्हणजे त्याचा जिवंतपणे मृत्यू आहे.
त्याला मृत्यू बी दिला आणि जीवदान बी दिलं. एवढ्यावर त्याने धन्यवाद म्हणायला पाहिजे होतं, आपल्याला मारून टाकलं नाही. त्याचा अपमान केल्यामुळं त्याला जास्त त्याचा राग अनावर झाला. 5 पांडवावर 5 ब्रह्मास्त्र सोडले त्याने. 6वं ब्रह्मास्त्र त्याला माहिती होतं अश्वत्थाम्याला. अभिमन्यू ज्या वेळेला चक्रव्यूहामध्ये मारला गेला त्यावेळेला अभिमन्यूची पत्नी उत्तरा 6 महिन्याची गरोदर होती आणि आता तिच्या पोटात गर्भ वाढतोय. पांडवांच्या वंशामध्ये दिवा लावायला सुद्धा माणूस ठेवायचा नाही म्हणून त्यानं 5 पांडवावर 5 ब्रह्मास्त्र आणि 6वं ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भावर सोडलं. 5 पांडवांना कळलं काय करावं. ब्रह्मास्त्र आल्यावर अर्जुन घाबरून गेला. सज्जन हो, भगवान परमात्म्याला म्हणू लागला. भगवान म्हणले चिंता नको करू अर्जुना, पायात काटा मोडला तर पायात काटा काढण्यासाठी दुसऱ्या काट्याचा वापर करावा लागतो. शरीरामध्ये विष गेलं तर तितकंच विष पावरचं पुन्हा शरीरात सोडावं लागते. एक लोखंड तोडायचं असेल तर दुसऱ्या लोखंडाचाच वापर करावा लागतो. तुम्ही सुद्धा ब्रह्मास्त्र सोडा. 5 पांडवांनी 5 ब्रह्मास्त्रापासून आपलं रक्षण केलं. उत्तरेच्या गर्भावर जे ब्रह्मास्त्र सोडलं होतं उत्तरेनं भगवंताचा धावा केला आणि धावा केल्याबरोबर भगवान परमात्मा प्रगट झाले आणि एका क्षणात त्या उत्तरेच्या समोर परमात्मा हजर झाले. छोटं रूप धारण केलं आणि तिच्या पोटात प्रवेश केला. सुदर्शन चक्राने त्या ब्रह्मास्त्रापासून त्या बाळाचं रक्षण केलं. पण हे कळालं कोणाला? कुंती मातेला. कुंतीनं ओळखलं. देवानं 2 रूप धारण केले. एक रूप कुंतीच्या समोर उत्तरेच्या समोर देव एका रूपानं उभा राहिले आणि छोटं रूप घेऊन तिच्या पोटात आतमध्ये जाऊन त्या ब्रह्मास्त्रापासून सुदर्शन चक्रानं रक्षण केलं. पण कुंती मातेच्या लक्षात आलं सज्जन हो, कुंती मातेला कळालं देवा तू देव आहेस म्हणे. तू आता काय केलंस ते आम्हाला सगळ्याला कळालं म्हणे. मला कळालं ते काय केलंस, तू देव आहेस. भगवान म्हणले ठीक आहे मी देव आहे तर मग देवाकडे भक्तांनी काहीतरी मागायचंय म्हणे. सगळ्यांनी काहीतरी मागा. सगळ्यांनी मागण्या मागून घेतल्या. सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या देवाने आणि भगवान परमात्मा पांडवांना राजगादीवर बसवण्यासाठी भीष्माचार्याकडे घेऊन गेले. भीष्माचार्यांनी पांडवांना उपदेश केला आणि त्यानंतर धर्मराजाला राजगादीवर बसवलं हस्तिनापुराच्या देवानं आणि भगवान परमात्मा द्वारकेला निघून गेले. भगवान द्वारकेला निघून गेले आणि इकडं ज्या बाळाचं रक्षण देवानं केलं उत्तरेच्या गर्भाचं, त्या उत्तरेने एका सुंदर बाळाला जन्म दिला. त्या बाळाचा जन्म झाल्याबरोबर ते बाळ सगळ्या लोकांना असं बघू लागलं. ते बाळ विचार करू लागलं हे सगळे नवीन लोक आहेत. ज्या देवानं सुदर्शन चक्रवाल्या देवानं माझ्या आईच्या पोटामध्ये येऊन माझं रक्षण केलं होतं तो कसा दिसत नाही. म्हणून ते बाळ इकडं तिकडं पाहू लागलं. परितः इक्षते म्हणून त्याचं नाव परीक्षित असं ठेवलं. आणि दुसरं त्याचं नाव आहे विष्णूने त्याचं रक्षण केलं म्हणून विष्णुराट असं त्याचं नाव पडलं. प्रश्न काय केला होता शौनकादी ऋषींनी, परीक्षित कोण? त्याचं उत्तर सांगण्यासाठी ही सगळी कथा सांगितली. देवानं रक्षण केलेला आणि जन्माला येण्याच्या आधी भगवंताचं दर्शन झालेला भाग्यवान पुत्र म्हणजे कोण? परीक्षित. त्या परीक्षितीला बघण्यासाठी भगवान परमात्मा आले. देवानं त्याचं नामकरण केलं आणि भगवान परमात्मा पुन्हा द्वारकेला गेले. पुन्हा जे गेले देव तर पुन्हा तिकडे देवानं अवतार कार्य संपून टाकलं. देव निघून गेल्यानंतर पांडवांनी हा परीक्षित 5 वर्षाचा झाल्यानंतर त्याला राजगादीवर बसवलं आणि पांडव महानिर्वाण पंथाला स्वर्गारोहणाला निघून गेले. त्यातला फक्त कोण गेला आपल्याला माहिती कथा बघ, धर्मराज गेला. जाताना धर्मराजाचा सुद्धा उजव्या पायाचा अंगठा गळून पडला. भास्करराव, उजव्या पायाचा अंगठा का गळाला? एकदाच धर्मराजा खोटं बोलला म्हणून उजव्या पायाचा अंगठा गळून पडला. आता विचार करा आपण जीवनात किती वेळा खोटं बोलतो, आपलं काय काय स्वर्गाला जाईल ज्याचं त्यानं विचार करा. एकदाच खोटं बोलला, ते बी देवाच्या सांगण्यावरून बोलला धर्मराज. अश्वत्थामा हतो हंती नरो वा कुंजरो वा. अश्वत्थामा मेलाय बाबा, पण कोण होता? माणूस मेला का हाती मेलाय ते मला माहिती नाही म्हणला.
पांडवांचा महानिर्वाण पंथ झाला आणि परीक्षितीला राजगादीवर बसवलं. त्याच्यानंतर तो परीक्षित राज्य करता करता सज्जन हो एक दिवशी कलियुग तिथं प्रगट झाला. धर्मरूपी बैलाला तो मारू लागला. त्या परीक्षितीनं त्याला सांगितलं माझ्या राज्यात राहू नको. कलियुगाला सांगितलं. त्या कलियुगानं हात जोडले आणि सांगितलं महाराज कुठं बी गेलो तर तुमचंच राज्य आहे, मला राहायला जागा द्या. मग त्या कलियुगाला जागा दिली. कुठं कुठं ऐका, ज्या ठिकाणी अनितीनं कमवलेलं धन आहे, दुसऱ्याचं लुबाडून घेतलेल्या धनामध्ये, लुबाडून घेतलेल्या सोन्यामध्ये तो कलियुग निवास करतो. गोरगरिबाचं लुबाडलेल्या धनामध्ये, लुबाडून घेतलेल्या सोन्यामध्ये कलियुग निवास करतो. पण एक दिवस नेमकं त्या परीक्षित आता मोठा झालाय, राजा झालाय, त्यानं डोक्यात एक दिवशी मुकुट घातला. तो मुकुट होता जरासंधाचा. जरासंधाला मारल्यानंतर, आपल्या बापाला मारल्यानंतर त्या जरासंधाचे पोरं तो मुकुट मागायला गेले पांडवाकडे, पण पांडवांनी मुकुट दिला नाही. आता ज्याचा मुकुट त्याला देऊन टाकायला पाहिजे होता, पण दिला नाही, तसा ठेवून घेतला. दुसऱ्याचं धनावर आपण जर आपली सत्ता गाजवण्याचा प्रयत्न केला तर ते धन तुम्हाला सुख देत नसतं. ते धन तुम्हाला कधी ना कधी दगा दिल्याशिवाय राहत नाही. परीक्षितीनं नेमकं तोच मुकुट एक दिवशी डोक्यात घातला. आरशासमोर गेला, भारी दिसायला लागलो म्हणून. त्याला कधी न जाणारा डोक्यात मुकुट घातल्यामुळे कलियुगाने त्या अनितीनं मिळवलेल्या सोन्यात प्रवेश केला होता आणि त्या मुकुटाच्या माध्यमातून त्या परीक्षितीच्या शरीरात प्रवेश झाला. आणि तो परीक्षित शिकारीला गेला. आणि शिकारीला गेल्यानंतर सज्जन हो कधी नको ते करणारे चुकीचं काम, संताचा अपमान केला. शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला. आणि ज्याने कुणी आपल्या बापाच्या गळ्यात मेलेला साप टाकला असेल त्याला त्या शमीक ऋषीच्या पोरानं शाप दिला. आजपासून 7 दिवसात तक्षक दंश होऊन त्याचा मृत्यू होईल. राजा परीक्षितीला कळालं आणि परीक्षितीला 7 दिवसात मृत्यू येणार हे कळाल्यावर राज्याच्या गादीवर त्यानं आपला मुलगा जन्मेजयाला बसवलं आणि परीक्षित गंगेच्या काठावर जाऊन बसले. आणि तिथं जाऊन कुणीतरी साधू महात्मा येईल आणि आपल्याला 7 दिवसात मरण येणाऱ्या माणसाला उद्धार कशानं होईल याच्यासाठी परीक्षित गुरुची वाट बघू लागला. त्यावेळेला त्या परीक्षितीच्या जीवनामध्ये शुकदेवासारखे महान गुरु त्या ठिकाणी आले आणि त्या दोघांच्या मध्ये गोड संवाद झाला. पण तो संवाद आपण आज न पाहता उद्या पाहणार आहोत. आजची कथा इथेच विराम घेत आहे. उद्या कथा 1:30 वाजता सुरू होणार. अर्धा तासाने आधी, कारण मला उद्या शिर्डीच्या पुढं, संगमनेरच्या पुढं, नाशिक जवळ कीर्तनाची सेवा असल्यामुळं आपण अर्धा तास, नाहीतरी 1:30 वाजताच आमच्या मायमावल्या इथे येतात. चला, आरतीचे यजमान जे असतील त्यांचं नाव भास्करराव सांगा आणि आपण सर्वांनी आरतीसाठी उभं राहा.